नमस्कार मंडळी, मी अमित परब. माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी नक्कीच या ठिकाणी मदत होऊ शकते. कोणतीही फसवणूक होऊ शकत नाही. पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी करून दिला जाईल. तसेच संपूर्ण सातबारा तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो. तर मंडळी, आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ही जागा आहे. टोटली 2 एकरची काजू बाग आहे. डांबरी रोडला टचमध्ये असलेली जागा आहे. प्लॉटपर्यंत लाईट कनेक्शन आलेलं आहे. तसेच वाडी वस्तीच्या बाजूला असलेली ही काजूची बाग आहे. रोड टच प्लॉट आहे आणि काजूची पूर्ण अशी झाडं आपल्या प्लॉटमध्ये लावलेली आहेत. आपल्या ह्या प्लॉटमध्ये काजूची लागती झाडं आहेत. वार्षिक उत्पन्न देणारी काजूची बाग आहे. बागायत शेती केलेला हा प्लॉट आहे. मातीचा प्लॉट आहे. 50% प्लॉट हा ऑलमोस्ट टेबल आहे आणि थोडासा स्लाइडली सरकता असा हा प्लॉट आहे. मातीचा प्लॉट आहे. डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे आणि काजूची झाडं आता चांगल्या लागत्या एजमध्ये आहेत. मुंबई गोवा हायवेपासून ही जागा आतमध्ये वाडी वस्तीमध्ये 4 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. तसेच मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर मुख्य मोठी बाजारपेठ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तसेच आपल्या प्लॉटपासून मुंबई आणि पुणे 5 ते 7 तासाच्या अंतरावर आहेत. तसेच रत्नागिरीचं मेन रेल्वे स्टेशन आहे ते आपल्या प्लॉटपासून एक 40 किलोमीटरच्या अंतरावर रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे अशी ही जागा आहे. खूप सुंदर प्लॉट आहे. तुम्हाला जर गाव वस्तीमध्ये, वाडी वस्तीमध्ये जर फार्म हाऊस बांधायचं असेल, काजू फार्म हाऊस बांधायचं असेल, काजू बागायत शेती केलेलं फार्म हाऊस बांधायचं असेल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे. तर मंडळी, वेळ घालवू नका, लवकर या जागेला भेट द्या. प्लॉटमध्ये काजूची 200 मोठमोठाली काजूची झाडं लागते आहेत. तसेच रायवले आंब्याची झाडं आपल्या प्लॉटमध्ये आहेत. वर्ग 1चा सातबारा आहे. क्लिअर टायटल असलेली जमीन आहे. अशी ही जागा तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर नक्कीच स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून ही जागा तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता. थँक्यू मंडळी. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.